Welcome to third AV. We come up to character. These are the important parts of novel actually. Apart from history of the novel, this part is very important. Which are the elements of novel? First element theme, second plot, third is character. आशय त्याला थीम असं म्हणताय. प्लॉट कथानक जे आहे ते विशिष्ट पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न, ते कथानक जे आहे त्याला प्लॉट असं म्हणतात. आणि त्या कथानकामध्ये जे पात्रांची रचना केलेली आहे त्याला म्हणतात कॅरेक्टरायझेशन. वी कम अप टू दिस पॉईंट. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस. तर घटनांची मालिका जी आहे ती कशा पद्धतीने उभी केलेली आहे पात्रांच्या माध्यमातून ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. तर पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्याप्रमाणे त्या ठिकाणी ही घटना जी आहे, प्लॉट जो आहे तो कसा पुढे चालतो आहे. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. तर एखाद्या पात्राच्या अगदी स्वभाव वैशिष्ट्यांसह त्याचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी अपेक्षित आहे. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. द मॅडर कॅरेक्टर्स आर नॉट गिव्हन मच इम्पॉर्टन्स. तर काही जी पात्रं आहेत ती कमी महत्त्वाची आहेत, मायनर आहेत, आणि काही पात्र जी आहे ती महत्त्वाची आहेत ज्याच्यावर सगळा डोलारा त्या कथानकाचा उभा आहे. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिव्हन मच इम्पॉर्टन्स. द रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर. The reader follows the actions of one main character throughout the novel. This character is referred to as the protagonist or it is called as main character. तर संपूर्ण कथानकातलं जे मध्यवर्ती पात्र आहे त्याला म्हणतात प्रोटॅगॉनिस्ट. तर ह्या पात्राच्या भोवती संपूर्ण कथानकाची जी मांडणी आहे ती केली जाते. द प्रोटॅगॉनिस्ट इज इन कन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर or an entity or a force internal or external which is known as antagonist. तर या पद्धतीने अँटॅगॉनिस्ट जो आहे प्रतिस्पर्धी, तर मुख्य पात्र आणि त्याचे जे इतर अनेक प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा बाह्य संघर्ष आणि अंतर्गत जे स्वभावातले संघर्ष आहेत या माध्यमातून त्या ठिकाणी त्या कथानकातला संघर्ष जो आहे तो उभा केला जातो. तर कॅरेक्टरायझेशन हे कुठल्याही कथेचं अतिशय महत्त्वाचं अंग असतं. थर्ड पार्ट ऑफ द नॉव्हेल. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. तर कशा पद्धतीने ती घटना घडते आहे, ती कथा चालते आहे, त्याला कुठली पार्श्वभूमी आहे ते सेटिंगमध्ये येतं. देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. इट इन्क्लूड्स प्लेस. तर याच्यात काय महत्त्वाचं आहे की प्लेस आहे, जागा, कोणता कालखंड, पिरियड, टाईम, क्लायमेट, वातावरण कसं आहे तिथलं ते आहे. वेदर अँड लाईफस्टाईल, तिथली जीवनशैली कशी आहे ते हे सगळं सेटिंगमध्ये त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. तर हे दोन एलिमेंट जे आहे ते संपूर्णतः ह्या परिस्थितीवर अवलंबून आहे त्या कथानकाच्या, आणि अतिशय महत्त्वाचा असा सेटिंगचा पार्ट आहे कन्फ्लिक्ट. फोर्थ पार्ट नंबर 5. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कन्फ्लिक्ट. तर कुठलंही कथानक म्हटलं की त्यात संघर्ष जो आहे तो येतो आणि त्या संघर्षाची मांडणी जी आहे त्यावर त्या कथानकाचं यश अवलंबून असतं. कन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियासिटी अबाउट द प्लॉट. तर ह्या संघर्षातून त्या ठिकाणी त्या कथानकाचं जी कुतूहल आहे, जी उत्सुकता आहे ते त्या ठिकाणी पुढे येते, आणि असा हा संघर्ष हा अतिशय महत्त्वाचा पार्ट त्या कथानकातला असतो. लँग्वेज आणि स्टाईल. स्टाईल. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल. तर कशा पद्धतीने ते भाषा जी आहे ती मांडली गेलेली आहे, कशा पद्धतीने त्या भाषेचा तंत्र वापरलेला आहे लेखकाकडनं, आणि त्यावर त्या ठिकाणी त्या सगळ्या घटनांचा जो नामोल्लेख आहे तो त्या ठिकाणी येतो, आणि ती जी एक स्टाईल आहे, जी एक शैली आहे लेखकाची. अन ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी अँड हाय फ्रेजेस ॲज ही मे बी लॅकॉनिक म्हणजे मितभाषी, कमी बोलणारा, and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. He may use linguistic devices to make the narrative effective. All these factors decide the texture of the narration and create an impact on the reader. तर भाषा ही जी आहे ती एक चांगल्या पद्धतीने परिणाम साधू शकते, आणि काही ठिकाणी मित भाषेतून अभिनयाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी ती कथा जी आहे ती पडद्यावर किंवा छान पद्धतीने त्या
आपल्या रंगमंचावर सादर करता येते. तर कुठल्याही नाटकाची असेल, कुठल्याही कादंबरीची असेल, कुठल्याही चित्रपटाची असेल, भाषा ही अतिशय महत्त्वाचं अंग असतं. हे त्या ठिकाणी आले. दीज आर द 6 एलिमेंट्स और 6 पार्ट्स ऑफ नॉवेल: थीम, प्लॉट, कॅरेक्टर्स, सेटिंग, conflict and language or style. Now we turn to next types of novel. Now which are the types of novel? First type is realistic novel. The realistic novel is a fiction that gives the effect of realism. ज्यात वास्तववादी मांडलेलं असतं ते रिअलिस्टिक नॉवेलचं वैशिष्ट्य आहे. समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर. It can be characterized by its complex character with mixed motives that are rooted in the social class. The characters in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experiences. तर कथानक जे आहे ते वास्तववादी कथानक मांडणाऱ्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहे. द रिअलिस्टिक नॉव्हल इज अ फिक्शन. अशी ती कादंबरी आहे दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम, की ज्यात एक वास्तववाद जो आहे, वास्तवाला भिडणाऱ्या विषयांचा उल्लेख त्या ठिकाणी असेल. समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉव्हेल ऑफ मॅनर. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर विथ मिक्स मोटिव्स. तर अनेक पात्रांची त्या ठिकाणी गर्दी असते आणि अनेक पात्रांच्या माध्यमातून काही मिश्र प्रकारचे जे काही हेतू आहेत ते हेतू त्या ठिकाणी मांडता येतात. दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास, की जे सामाजिक आपल्या वर्गवारीमध्ये सामाजिक वर्गवारीमध्ये त्या ठिकाणी ते रुतलेले आहेत. अशा पद्धतीने ते मोटिव्ह जे आहे ते ह्या पात्रांच्या माध्यमातून मांडता येतात. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉव्हेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर. तर असे काही पात्र जे आहेत वास्तववादी कादंबरीमधले ते इतर पात्रांशी कशा पद्धतीने ते वागतात. अँड अंडरगो प्लॉसिबल अँड एव्हरीडे. प्लॉसिबल मीन्स विश्वासार्ह, दॅट यू कॅन बिलीव्ह, रिझनेबल. तर अशा वास्तववादी भूमिकेच्या माध्यमातून, वास्तववादी भावनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या परिस्थितीला हात घालण्याचं काम रिअलिस्टिक नॉव्हेल जी आहे ती करू शकते. नेक्स्ट टाईप इज कॉल्ड ॲज पिकारेस्क्यू नॉव्हेल. पिकारेस्क्यू नॉव्हेल. द वर्ड पिकारेस्क्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकॅरो, which means a rogue. Rogue means behaving differently from other similar people or things, often causing damage. बदमाश, मवाली, विक्षिप्त त्याला म्हणतात रोग्यू. तर पिकारेस्क्यू नॉव्हेलमध्ये विशेष काय? अ पिकारेस्क्यू नॉव्हेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगोनिस्ट हू इज अन एक्सेंट्रिक मीन्स विक्षिप्त, स्ट्रेंज, वेस्टी, बिझारी. तर अशा एक पिकारेस्क्यू नॉव्हेलमधले जे मुख्य पात्र आहे ते अतिशय बदमाश आहे, मवाली टाईप्स आहे, विक्षिप्त आहे. हू इज अन एक्सेंट्रिक ऑर डिसरेप्युटेबल, ज्याला रेप्युटेशनच नाही अशा, इन अन एपिसोडिक फॉर्म. आणि प्रासंगिक त्याच्या जीवनातले काही प्रसंग त्या ठिकाणी एपिसोड जे आहे, काही प्रासंगिक घटना ज्या आहेत त्या पात्राच्या जीवनातल्या त्या ठिकाणी मांडल्या जातात, की ज्या विशिष्ट पद्धतीने विक्षिप्त वागणाऱ्या आहेत, विचित्र वागणाऱ्या आहेत किंवा अतिशय बदमाशगिरी करणाऱ्या आहे. आणि अशा ह्या पिकारेस्क्यू नॉव्हेलमध्ये त्या प्रोटॅगॉनिस्टचं चित्रण त्या ठिकाणी येतं. हा एक प्रकार आहे पिकारेस्क्यू नॉव्हेल. हिस्टॉरिकल नॉव्हेल, ज्या ऐतिहासिक कादंबऱ्या येतात त्या याच्यावर असतात. अ हिस्टॉरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. तर विशिष्ट पद्धतीने सुरुवातीचा इतिहास जो आहे त्या मांडणाऱ्या सुद्धा कादंबऱ्या आपल्याकडे आहेत. नंतर आहे एपिस्टोलरी नॉव्हेल. एपिस्टोलरी मीन्स पत्रव्यवहाराच्या माध्यमातून लिहिलेली. आपण म्हटलं होतं एपिस्टोलरी मीन्स लिटररी वर्क इन द फॉर्म ऑफ लेटर्स. तर पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सुद्धा कादंबरी त्या ठिकाणी एक प्रकार जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. द वर्ड एपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला विच मीन्स अ लेटर. The epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. तर एक पत्रव्यवहाराच्या माध्यमातून असेल आणि दस्तऐवजाच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी ही कथानक जे आहे ते पुढे येतं. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टोलरी नॉव्हेल, डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. तर डायरी लिहिणं जे आहे, रोजनिशी लिहिणं, हे सुद्धा याच्यामध्ये एपिस्टोलरीमध्ये येतं. मिनिंग ऑफ इट, द सिम्बॉलिक meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. Okay, here we stop.